आवाज मराठी न्यूज 24। टाकळीतील महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा। ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव, पाणी प्रश्न बनला गंभीर। टाकळी परिसरात 10 ते 20 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी टाकळी येथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून ग्रामविकास अधिकारी विजय नागरगोजे व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले। महापालिकेपेक्षाही जादा पाणीपट्टी घेऊनही केवळ 15 ते 20 दिवसातून एकदा पाणी ग्रामस्थांना मिळते, तेही सुरळीत होत नसल्याने टाकळीतील संतप्त महिलांनी टाकळी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढत ग्रामविकास अधिकारी विजय नागरगोजे यांना घेराव घालून जाब विचारला। मात्र त्यांच्याकडूनही आंदोलक महिलांना समाधानकारक आश्वासन मिळाले नाही। त्यामुळे 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास टाकळीतील शेकडो महिला एकत्र येऊन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे, मात्र ग्रामपंचायतीकडून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे। अनेक वेळा पाणी प्रश्नावर टाकळी व सुभाषनगर येथील ग्रामस्थांनी आंदोलने केली, मात्र प्रश्न जैसे ते परिस्थिती आहे। 15 ते 20 दिवसातून एकदा गावाला पाणी मिळते, तेही वेळेत मिळत नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला। 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे। आंदोलनात मालती पाटील, अर्चना चौगले, मनीषा पाटील, छाया जाधव, साऊबाई चिप्परगे, अर्चना पाटील, सुनंदा पाटील, बेबीताई पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी होत्या। गावाला 15 दिवसाला एकदा पाणी येतंय। आता 21 दिवस झालं पाणी आलेलं नाही। बायका काय करावं? ग्रामपंच काय झोपल्यात काय केल्यात एवढंच सांगावं नाही। वरनं पैसे आल्याला काय केला? टाकी बांधलं नाही, ते केलं नाही, लिकेज झालं एवढं आज नाही ते सगळं दाखवा की लिकेज कुठं झालं, नाही कुठं झालं। बोला। पाणी वेळेवर आलं मग पाणीपट्टी भरणार, त्याशिवाय घरपट्टी नाही, पाणीपट्टी नाही। काय वाटेल ते करा आणि काय वाटेल ते हे करा। टाकळीत पाणी येत नाही। ग्रामपंचायतीने काय करणं झाले। आता गेले किती वर्ष झालं पाणी आलं नाही गावात। 15 दिवसाला एकदा पाणी येते। चाळीपट्टी, पाणीपट्टी, घरपट्टी भरा म्हणून सारखं सांगतात आणि नंतर 15 दिवसाला पाणी त्यांनी सोडत असले तर आम्ही चाळीपट्टी भरणार नाही आणि नाहीतर त्यांनी ह्याच्यावर आंदोलन करता येईल। एकदा तर यायला पाहिजे आणि